कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ रेल्वे स्थानकात ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. याबाबत अनेकदा रेल्वे प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांनी तक्रारी देऊन देखील लक्ष दिले जात नसल्याचं दिसून येतंय. कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेत. मात्र येथील प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा अभाव असल्याचं आज देखील दिसून येतंय. सुरुवातीला आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून या ठिकाणी कुडाळ रेल्वे स्थानकाचं जे सुशोभीकरण केलेलं आहे, त्यानंतरचा जो मेंटेनन्सची जी प्रोसेस आहे ती रेल्वे प्रशासनाने करायची आहे. आता या ठिकाणी हा जो ड्रेनेजचा प्रश्न आलेला आहे, तर गेले कित्येक दिवस, महिना म्हटलात तरी चालेल, कित्येक महिन्या या ठिकाणी जी रेल्वे प्रशासनाची जी कॅन्टीन आहेत त्यांचं जे सगळं ड्रेनेजचं पाणी आहे ते पूर्णपणे जे आता सुशोभीकरण केलेलं आहे, आपण त्या फोटोमध्ये आता दाखवालच, तर त्या ठिकाणी सगळं ते पाणी येतंय आणि प्रवासी तिथे बसतात. कुडाळ रेल्वे स्थानक हे जिल्ह्याचं मध्यवर्ती रेल्वे स्थानक असल्यामुळे चारही बाजूचे जे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी आहेत ते कुडाळ रेल्वे स्टेशनवर येतात. यांनी जर हे कॅन्टीनचं ड्रेनेजचं पाणी आहे त्याचा जर बंदोबस्त केला नाही तर आम्हाला वरच्या लेवलला याची तक्रार द्यावी लागेल. रेल्वे प्रशासनाने याकडे ही गंभीर बाब आहे आणि याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावा, एवढंच मी सांगते. तर इथे ड्रेनेजच्या किती दिवस झाले लोक म्हणतात की महिना झाला इथे असं पाणी वाहतंय ड्रेनेजचा आणि इतकी दुर्गंधी आहे की इथे उभं राहत नाही आहे आणि प्रशासन काहीच लक्ष देत नाही आहे. एक टॉयलेट पण बंद आहे. तर हे सिरियसली घेतलं पाहिजे प्रशासन, नाहीतर रोगराई पसरणार. तर कृपया रेल्वेने ते लक्ष देऊन लगेच काहीतरी केलं पाहिजे.